हॅलो सर, आता मार्क सॉफ्टवेअरमध्ये GSTचे रिपोर्ट्स आहेत, ते तुम्हाला अकाउंटंटला किंवा सीएला मंथली द्यावे लागतात. ते कुठून काढायचे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही येणार इथे GSTच्या ऑप्शनमध्ये. सॉफ्टवेअर तुमचं जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, पॅच वगैरे अपडेट करून घ्या GSTचे. आणि एक्सेल तुमचं जे एक्सेल ते पण प्रॉपर अपडेटेड पाहिजे आणि ते ॲक्टिवेटेड व्हर्जन पाहिजे. क्रॅक व्हर्जन असेल किंवा ते लायसन रजिस्ट्रेशनला विचार असेल तर तुमचं एक्सेल फाईल जनरेट व्हायला देत नाही एक्सेल तुमचं. ओके, तर तुमच्या कॉम्प्युटरवाल्यांकडून करून घ्या. ओके, त्यानंतर इथे तुम्ही येणार GSTR1ला. 1 म्हणजे R1मध्ये तुमचा सेलचे रिपोर्ट्स येतील आणि 2मध्ये परचेसचे बिल येतील. तुम्ही R1ला यायचं. आता आपण इथे जर तुम्हाला डाउनलोडला विचारलं तर इथे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मी आता ऑलरेडी हे आहे नो करतो इथे. ओके, तर इथे ज्या महिन्याचा तुम्हाला हे रिपोर्ट काढायचा तो महिन्याचा तुम्ही टाकणार आहात. मी आता माझ्याकडे जुना डेटा आहे ते मी ओल्ड महिन्याचं टाकतो. इथे व्ह्यू करा की जेवढी तुमची बिलं आहेत त्या पर्टिक्युलर महिन्याची बिलं ॲटोमॅटिक B2B किती म्हणजे जे रजिस्टर पर्सन आहेत त्यांचे GST नंबर आहेत ते B2B मध्ये येणार. B2C, B2B स्मॉल त्याप्रमाणे सगळे इनव्हॉइसेस येतील. तुम्हाला जर बघायचं असेल तर ते तुम्ही इथे व्ह्यूला क्लिक करून समरी बघायचं असेल समरी बघू शकता, डिटेलमध्ये बघायचं असेल डिटेल्समध्ये बघू शकता. ओके, मागण्यासाठी एकदा एस्केप करा. तुमचे एकतर नुसते एक्सेल शीट पाहिजे तर इथून एक्सेलला क्लिक करून डिटेलला क्लिक करून तुम्ही एक्सेल पण जनरेट करू शकता. ओके, हे नॉर्मल एक्सेल पण तुम्ही तुमच्या सरांना पाठवू शकता किंवा याला एक आता जेवढे बिल्स असतील त्याच्यावर डिपेंड राहतं हा रिपोर्ट जनरेट व्हायला किती वेळ लागतो तो. ओके, त्यानंतर तुमचं जे एक्सेल आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ते तुमचं प्रॉपर ॲक्टिवेट व्हर्जन पाहिजे. बऱ्याच वेळा कस्टमरचं अनरजिस्टर व्हर्जन असतं त्यामुळे तुम्हाला तो रिपोर्ट जनरेट करायला देत नाही सॉफ्टवेअर. ओके, इथे सिस्टीम माऊस फ्री सोडायचा आहे तुम्हाला रिपोर्ट जोपर्यंत रिपोर्ट तुमचा जनरेट होत नाही तोपर्यंत. मंथली असेल किंवा कोणाकोणाचा क्वार्टरली असतो, कोणाकोणाचा पुऱ्या एका वर्षाचा असतो, त्यावेळी जरा वेळ लागतो पुऱ्या फायनान्शियल इयरचा किंवा मंथली रिपोर्ट जनरेट व्हायला. ओके, आता हा मॅसेज केलेला आहे बघा. आपण जर बघितलं सॉफ्टवेअर आपण मिनिमाइज केलं तर इथे बॅकएंडला आपली एक्सेल फाईल जनरेट झालेली आहे बघा. ओके, याच्यामध्ये सगळं B2B B2C सगळ्या गोष्टी तुमच्या येऊन जातात. हा एक रिपोर्ट तुम्ही इथून फाईलमध्ये यायचं सेव्ह ॲज करण्यासाठी. हा आपण सेव्ह करून घ्यायचा. सेव्ह ॲजला जायचं, ज्या लोकेशनला टाकायचं मी आता डेस्कटॉपला माझ्या सेव्ह करतो. डेस्कटॉप लोकेशन सिलेक्ट करायचं. ओके, आणि मी जे का असेल ते इथे तुम्ही ऑलरेडी नाव येतंच. तुम्ही महिन्याचा पर्टिक्युलर असेल GST रिपोर्ट का असेल तर तुम्ही नाव इथे द्यायचं आणि सेव्ह म्हणायचं. तर हा रिपोर्ट माझ्या डेस्कटॉपला सेव्ह झाला. ओके, हा मी आता क्लोज केला तरी चालू शकतो. आम्ही क्लोज करतो. त्याच्यानंतर इथे GSTR1ला यायचं सर. इथे बघा GST. इथे तुम्ही जर डायरेक्ट JSN फाईल पाहिजे असेल अपलोड करायची असेल पोर्टलला इथून डायरेक्ट JSN फाईल पण तुम्ही जनरेट करू शकता. जस्ट तुम्ही इथे क्लिक करायचे आहे आणि इथे जर HSN समरी वगैरे इन्क्लूड करायचे ते तुम्ही करू शकता आणि स्टार्ट बटनला क्लिक करायची. ओके, तर आता इथे हे अशी मेसेज आहे ना. ओके म्हणा की आपल्या जे मार्कचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये GSTNचा एक फोल्डर असतो त्याच्यामध्ये ती JSN फाईल सेव्ह होते. तुम्ही यामध्ये GSTR1 3Bची दोघांची JSN फाईल जनरेट करू शकता. GSTR1ला जायचं, पुन्हा प्लेन एक्सेल शीटला क्लिक करायची आणि स्टार्ट करायची. जर तुम्हाला त्या याच्यामध्ये तुम्हाला HSN समरी पाहिजे असेल तर इथे HSN समरीला क्लिक करा. ते HSN समरी पण त्या एक्सेलमध्ये जनरेट होऊन जाईल. ते पण तुम्ही तुमच्या अकाउंटंटला पाठवू शकता. इथे पण तुम्हाला 2 ते 5 मिनटं तुम्हाला वेट करावं लागेल. तुमचं एक्सेल वगैरे प्रॉपर अपडेट असलं पाहिजे. ॲक्टिवेट करत विचारत असेल तर तुम्हाला एरर देतं नॉट रिस्पॉन्डिंग किंवा सॉफ्टवेअरला ते अलाव करत नाही ॲक्टिवेट नसल्यामुळे एक्सेल. ओके, हे आपलं एक्सेल शीट आता इमिजिएट आपली जनरेट झालेली आहे. आपण आता इथे विंडो बटन प्रेस करून इथे बघितलं तर टास्कबारला आपली ओपन झालेली आहे. ओके, इथे बघा जर हे आता तुमचं एक्सेल इथे खाली B2B B2C सगळ्या तुम्हाला इथे डिटेल्स येऊन जातात. सगळे वेगवेगळे एक्सेल शीट इथे जनरेट होतात. HSN समरी वगैरे सगळं. ओके, जो तुम्हाला रिपोर्ट पाहिजे तुमच्या CAला पाठवू शकता. त्याच्यानंतर इथे बघा हे याचं एक्सेल आहे. इथे तुम्हाला ॲक्टिवेटेड वगैरे काही दाखवत नाही. हे आता प्रॉपर ॲक्टिवेट व्हर्जन आहे. इथे रेड कलरमध्ये एक इंडिकेशन येतं ॲक्टिवेट युअर लायसन म्हणून. त्याच्यानंतर एक सगळं असूनसुद्धा जर ओपन होत नसेल तर एक छोटीशी सेटिंग असते. इथे यायचं फाईल्समध्ये जायचं, ऑप्शनमध्ये यायचं. ऑप्शन नावाचं एक ऑप्शन आहे बघा इथे. ऑप्शन म्हणजे कोणतीही एक एक्सेल फाईल ओपन करायची.
ब्लँक एक्सेल फाईल ओपन करायची आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरची. फाईलमध्ये यायचं, त्याच्या ऑप्शनला जायचं. ओके, नंतर ही विंडो आली. इथं टच सेंटर नावाचं एक ऑप्शन आहे, याला क्लिक करायची. त्याच्यानंतर टच सेंटर सेटिंगमध्ये जायचं. इथे फाईल ब्लॉक सेटिंग एक ऑप्शन असतो बघा सर, इथे यायचं. इथे जेवढे चेक्स बॉक्स आहेत ना सर, यांच्यामध्ये टिक असते बऱ्याच, ह्या सगळ्या टिक मार्क काढून टाकायचे. इथे सपोज अशी टिक मार्क असेल कुठे, त्या टिक मार्क तुम्ही काढून टाकायचे. इथे कोणतेही टिक करून ठेवायचं नाही. ओके, आणि ओके करून तुम्ही हा विंडो सेव्ह करायचा. एक्सेल क्लोज करून टाका. त्यानंतर तुम्ही एक्सेल फाईल जनरेट करा. ओके, त्याच्यानंतर हे झालं तुमचं GSTR1. तसं GSTR 2ची परचेसची बिलं तुम्ही 2मधून काढू शकता. की तुम्ही पर्टिक्युलर महिन्याची डेट टाकायची, ज्या महिन्याचा तुम्हाला रिपोर्ट काढायचा आहे तो बस. तर त्या महिन्याची तुम्हाला सेम इथून GSTR समरीमध्ये जाऊन तुम्ही HSN समरी, लेजर समरीवर पण काढू शकता. तसं त्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे. इथे एक्सेलमध्ये जाऊन तुम्ही डिटेलमध्ये एक्सेल जनरेट करू शकता. R1मध्ये तुमची सेलची बिल येणार, 2मध्ये तुमचे सगळे परचेस. व्ह्यू करायचे असेल तर व्ह्यू पण बघू शकता सर. ओके, त्याच्यानंतर 3B वगैरे पाहिजे असेल 3Bचा पण ऑप्शन इथे दिलेला आहे. GSTR 3B इथे मंथली क्वार्टरली कसं पाहिजे तो ऑप्शन घ्यायचा. ओके, एंटर मार, व्ह्यू करा. ओके, नंतर एंटर मारताला पर्टिक्युलर महिन्याचा टाकायचा, कोणत्या महिन्याचा. मंथली घेतलं तर मंथ आज करणार, आणि क्वार्टर विचारलं तर क्वार्टर प्रमाणे ॲटोमॅटिक येणार. त्यानंतर तुम्हाला जर व्ह्यू करायचं व्ह्यू करू शकता. एक्सेल, PDF किंवा डायरेक्ट JSN फाईल जनरेट इथून करू शकता. ओके सर, त्याच्यानंतर ह्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला जर GST समरी रजिस्टर पाहिजे असेल तर GSTच्या ऑप्शनमध्ये लास्टला ऑप्शन आहे बघा, टॅक्स रजिस्टर अँड समरी. इथून तुम्ही सेल रजिस्टर काढू शकता, डेट वाईज रजिस्टर तुम्ही काढू शकता. ज्या पर्टिक्युलर महिन्याचं तुम्हाला रजिस्टर पाहिजे त्या महिन्याचं रजिस्टर टाकून तुम्ही एंटर करता, व्ह्यू करा. ओके, एंटर का इथे तुमचे जेवढी आपण बिलं ट्रान्झॅक्शन केले ते सगळे बिलं येतेच. इथे तुम्ही सेम एक्सेलला इथे खाली PDF असेल तर PDF इथून करू शकता, किंवा त्याच्या बाजूला तिथे एक्सेलचा आयकॉन आहे, एक्सेलला इथे क्लिक करा आणि इथे एंटर मारा द्या. इथे तुमचे एक्सेल जनरेट होईल. ओके, इथे पण तुम्हाला तुमची जेवढे बिलं ट्रान्झॅक्शन असेल त्याप्रमाणे थोडासा वेळ लागेल. म्हणजे एक्सेल फाईल तुमची ऑटोमॅटिक जनरेट होऊन टास्कबारला ओपन झालेली असते. ती तुम्हाला फक्त सेव्ह ॲज करून घ्यायची आहे, ज्या लोकेशनला पाहिजे त्या लोकेशनला. आणि हे एक्सेल फाईल जनरेट होताना सॉफ्टवेअरला फ्री सोडायचं आहे, कुठेही क्लिक करायची नाही, म्हणजे जेणेकरून तरी डिस्टर्ब होणार नाही. ओके सर, आता आपण बघितले तर आपले जे एक्सेल फाईल आहे ते इथे एक्सेल फाईल जनरेट झालेलं आहे टास्क मॅनेजरला. याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुमचे आलेले आहे. ओके, बिल बाय बिल. ओके, सेल रजिस्टर आहे, ह्याला तुम्ही इथे सेव्ह ॲज करायचे. इथे ब्राउजला जायचं. ब्राउजला गेलं ज्या लोकेशनला तुम्हाला सेट, आता मला डेस्कटॉपला सेट करायचं आहे, डेस्कटॉपला यायचं. इथे आता मला टाकायचं आहे सेल रिपोर्ट, आणि इथे पुढे डेट टाकायची का असेल ती, ज्या डेटचं तुम्ही काढताय, आणि सेव्ह करा. आता याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर वगैरे काही टाकता येणार नाही, काढून टाकायचं. ओके, सेव्ह करा. ओके, ते डेट टाका, सेव्ह करा. स्पेशल कर स्लॅश वगैरे तिथे घेणार नाही. डेस्कटॉपला आपलं फाईल सेव्ह झालेलं आहे सेल रिपोर्ट नावाने. पुढे डेट पण टाकायचे आपल्या माहितीसाठी. इथे पण येते रिपोर्टवर आपल्या फॉर्मचं नाव, तुमचा नंबर आणि कॉल, आणि इथे कधीपासून कधीचा रजिस्टर आहे ते इथे डेट पण येतं, मग इथून पण तुम्ही बघू शकता. ओके, हे मी आता क्लोज करून टाकतो. हे झालं सेलचं. तसंच तुम्ही इथे सर इथे डेट वाईज रजिस्टर काढून बघू शकता, डे वाईज समरी बघू शकता, मंथली समरी. तुम्हाला पाहिजे असे रिपोर्ट तुम्ही काढून बघू शकता. याच्यामध्ये पुन्हा तुमचं परचेसचं पण तसं आहे, परचेस रजिस्टरला यायचं, डेट वाईज रजिस्टर इथे तुम्ही हे टाकायचं, तुम्हाला कोणत्या महिन्याचं किंवा क्वार्टरचं पाहिजे त्याप्रमाणे, आणि तुम्ही रिपोर्ट जनरेट करायचं आहे. बाकी सेम त्याचे पण रिपोर्ट येणार. इथे एक्सेलला क्लिक करा, एक्सेल हे परचेस रजिस्टर जनरेट होईल. ओके, त्याच्यानंतर आहे इथे तुम्हाला समरी, सेल, परचेस समरी बघा, सगळं तुमच्या अकॉर्डिंग वेगवेगळे काढू शकता, इंडिव्हिज्युअल काढू शकता. ओके, याच्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे याच्यामध्ये पण तुम्ही इथून हे बघा, इथे सगळे डिटेल्स तुम्हाला दिले. अजून GSTR 1 वगैरे इथून पाहिजे ते इथून पण सेपरेट काढू शकता. इथे R1ला गेलात तर तुमचा इथे
इथे एच एस एन समरी पण इथे तुम्हाला भेटून जाते. जी एस टी समरीमध्ये गेलात ना, लेजर समरी आणि एच एस एन टॅक्स समरी इथून पण तुम्ही काढू शकता सर. ओके सर, याप्रमाणे तुम्ही जी एस टीचे रिपोर्ट तुमचे पाहिजे ते रिपोर्ट्स तुम्ही काढू शकता. जे तुम्ही सगळे रिपोर्ट तुमच्या याच्याप्रमाणे ओपन करून बघू शकता. तुम्हाला जे चालणारे रिपोर्ट आहे ते तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अकाउंटंट किंवा सी एना तुम्ही देऊ शकता. ओके सर, थँक्यू.